नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। आपण पुन्हा एकदा एक नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहोत। तर तुम्ही शेवग्याच्या शेंगांची भाजी तर बघितली असाल, पण आपण शेवग्याचा पाला असतो त्याची आज आपण भाजी बघणार आहोत। आता आपण शेवग्याचा पाला आणलेला आहे, त्याला आजी आता साफ करते। तर तो साफ करून झाला की आपण रेसिपीकडे वळूया। तोपर्यंत मी तुम्हाला साफ करता करता त्याचे फायदे सांगतो। शेवग्याचा पाला मोरिंगा लीव्स हा एक पौष्टिक आणि आरोग्यदायी खाद्यपदार्थ आहे। हा पाला आपल्याला मोस्टली भारतात महाराष्ट्रातच आढळतो। पाल्याचा उपयोग विविध आहारात आणि औषधोपचारात केला जातो। शेवग्याच्या पाल्यात प्रोटीन हा मुबलक प्रमाणात असतो। शेवग्याच्या पाल्याला वाळवून त्याची पावडर ही आपल्याला बाजारात बऱ्याचशा ठिकाणी मिळते। एकट्याचा शेवग्याचा पाला खाऊन आपल्या शरीरातली रोगप्रतिकार शक्ती वाढते, कॅल्शियम पण आढळतं, म्हणून आपली हाडं पण मजबूत राहतात। आता आजीने पानं साफ करायला घेतलेले आहेत। आता आजीने पाला साफ केलेला आहे। आता आजी पाला साफ करायला बसलेली आहे। अर्धा झालाय साफ करून। फांदे आहेत त्यांच्यापासून एक एक पाला साईडला करते आजी। पाला साफ करून झाला की आपण रेसिपीकडे वळूया। तो साफ करून झालेला आहे पाला। आता त्याला आपण असं कापून घेऊया। आता आपण त्याच्यावर पहिला तवा ठेवू। आता पाला आपण कापून घेतलेला तो आता भाजून घेणार आहोत। आणि हा कांदा आहे तो आपण चुलीत भाजून घेऊया। आपण हा पाला भाजून घेऊया चांगला। आता आपला पाला झालेला आहे भाजून चांगला। त्याला आपण काढून घेऊया आणि रेसिपीला सुरुवात करूया। आता आपला पाला भाजून झालेला आहे। आता आपण शेवग्याच्या पाल्याच्या भाजी लागणारं साहित्य बघूया। हा आहे शेवग्याचा पाला, त्याला आपण भाजून घेतलाय। तेल, राई, जिरा, मसाला, हळद, हिंग, इथे आपला वाटण आहे खोबऱ्याचा, हा कांदा आहे, लसूण, ही आपले वालाची डाळ आणि मीठ। आता पहिला आपण तेल टाकून घेऊया। आता पहिले आपण राई टाकून घेऊया। राई नंतर त्यानंतर जिरा, त्यानंतर लसूण। आता आपण हळद टाकून घेऊया, नंतर हिंग, त्यानंतर आपला पाला। त्यानंतर आपलं आधी काय आहे आता त्यात आपण वालाची डाळ टाकलेली आहे। आता सर्व ते मिक्स करून घेणार आहोत। आता याच्यावर आपण झाकण ठेवून घेणार आहोत आणि आता त्याला झाकण ठेवणार आणि वाफवणार त्याला। ठेव आणि
आता पाणी ठेवणार त्याच्यावर आणि एका साईडला पाऊस पण आलेला आहे. आता आपण त्या झाकणावर पाणी ठेवूया आणि वाफून घेऊया. बाई तू काय बोलू नको इथं सध्या. मला पाणी ठेवले तो आता त्यात थोडंसं टाकूया. परत आता थोडा वेळ वाफूया त्याला. चांगला शिजलाय त्यात आपण आता मीठ टाकून घेऊया. आता चांगला शिजलाय त्यात आपण मीठ टाकलाय. त्यात मसाला टाकून घेऊया. त्यात खोबरा टाकून घेऊया आणि तो कांदा पण आपण त्यातच टाकलेला. त्याला मस्त मिक्स करून घेऊया. आता 5 मिनिटात आपली भाजी रेडी आहे. त्यात थोडीशी धना पावडर टाकूया. चांगला मिक्स करू आणि 10 मिनिटात त्याला झाकण ठेवून वाफू. आपली भाजी रेडी आहे. आता आपली शेवग्याची भाजी झालेली आहे. आता मस्त जरा डिश मध्ये काढून आणि आपण टेस्ट करून बघूया कशी झाली आहे. आता आपला झालेली आहे भाजी. आता आपण ती टेस्ट करून बघणार आहोत चपाती सोबत. आजी बघ टेस्ट करून कशी झाली आहे. कशी झाली आहे. टेस्ट केली. आता मी पण टेस्ट करून बघते कशी झाली आहे. एक नंबर पालेभाजी सारखी झालेली आहे. मस्त झालेली आहे. जरी तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू पुढील व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय. सी यू सून. आता शेवग्याचा शेंग आणि शेवग्याचा पाला ही आता बरेचशा लोकांना गोष्टच माहिती नव्हतं की त्यात जाम पौष्टिक तत्व असतात. पण आता त्याची डिमांड खूप वाढत चाललेली आहे.